मला सर्व गोष्टी लक्षात आहेत. होय ना. आणि मला असं वाटत होतं की मी केलेले उपकार सुद्धा तुम्ही विसरला, पण असं नाही, उपकार म्हणून नाही. तुम्ही जो उपकार केला, तुम्ही जी माणुसकी दर्शवला, या तुमच्या उपकारातून एक नव्हे दोन नव्हे भविष्यात 7 जन्म जरी घेतले तरी ते होऊन केव्हाही सुटणार नाही. आपले फार मोठे उपकार तुम्ही केला. माझ्या बाबांनी मला सांगितलंय, माझ्या आईने मला सांगितलंय, बाळ कधी मुलाला उपाशी ठेवू नकोस. मुलाच्या पाठीवर मारावं पण पुन्हा आणि म्हणून मी माझ्या मनाने विचार केला की आता तुम्ही म्हणताय बोला उपकार केला तर तुम्ही म्हणाला ते असं नाही म्हणत. नाही असू दे पुढचं पण तरी सुद्धा मला एक वाटतं म्हणून सांगितलं. काय वाटतं ते अगदी निर्धास्त राग नाही ना. राग असेल अजिबात विचारलं का मला राग दिला जास्त खरं सांगताय माझ्यासाठी राग सोडला. काही काही गोष्टींमुळे राग पडला. मला सुद्धा वाटतं की आता हे मनात ठेवून कुठं तुम्हाला कळणार आहे. याच्यासाठी आज मला वाटतं तुम्हाला उपकार वाटत असेल, उपकार म्हणून नाही असं सांगत, पण मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने बोला. आता माझी इच्छा आहे, बोला. हे माझं जीवन या तुमच्या चरणावर वा. तुम्ही माझ्या प्रेमात पडला. अहो प्रेमातच नाही तर तुमच्या नावाचं मनी मंगळसूत्र माझ्या कधीतरी पण करावं असंही वाटू लागलं. तुम्ही काय बोलता. अहो तुमच्या नावाचा मस्तकी असंही वाटू लागलं. अजून अजून काय वाटलं. तुमच्या नावाचा माझ्या हाती किंवा चुरा भरावा असं वाटू लागलं. कारण तुम्हाला पाहिलं ना तेव्हा वाटलं मला की कुठेतरी तुमच्या समोर जर का माझं लग्न झालं तर माझं जीवन सुखमय होणार आहे, माझं जीवन पतिमय होईल. तुमच्या इच्छेची परिपूर्णता होणं गरजेचं आहे. कुठल्याही स्त्रीची इच्छा तृप्त राहता उपयोगाचा नाही. शास्त्र सांगते ते पाप आहे. दिसायलाही सुंदर आहे, वयालाही योग्य अनुरूप आहे, मग आडेवेडे का करावे. ठीक आहे काय तुमच्यामुळे प्रेमाचा श्रीकांत राजकंदराचा श्रीकांत काय बोलत नाही. खरंच सांगतो तुम्हाला विश्वास मी स्वप्न तर नाही ना पाहत. बघा 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 स्वप्न नाही. तुला वाटलं मला इतका सहजासहजी मिळेल असं वाटलं नव्हतं. अहो तुमच्यासारख्या व्यक्तीनं एवढ्या सहजासहजी द्यावं मला सुद्धा नव्हतं. आम्ही कुठली गोष्ट सहजासहजी देतो, फक्त घेणाऱ्याला घेता येत. अहो मग आज मला असं वाटतं काय माहितीये सांगू. बोला. खरंच खरंच खोटं वाईट सांगू नका.
सात्विक वचन दिलं आहे. आयुष्यात शिवमूर्त पाहून सर्व आप्त इष्टांना निमंत्रित करून थाटामाटात